नमस्कार, मी मनोज भोयर. माझ्यासोबत आहेत शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर, ज्यांनी लोकसभेची निवडणूक बुलढाण्याहून लढवली आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीला 17 तर ती 31 जागा म्हणजे अपक्ष पकडून या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत. आणि यात महत्वाचे 3 मुद्दे शेतकऱ्यांचे अत्यंत चर्चेत आले, ज्याचा फटका महायुतीला बसला. ते म्हणजे कांद्याचा प्रश्न, कापूस आणि सोयाबीन. या शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या 3 मुद्द्यांना निवडणूक अनेक ठिकाणी फिरवली. कांद्याच्या प्रश्नावरून उत्तर महाराष्ट्राची निवडणूक फिरली, पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग अहमदनगरचा, तिथेही हा मुद्दा चर्चेत राहिला. आणि कापूस सोयाबीन हा अत्यंत महत्वाचा मुद्दा, ज्याचा फटका विदर्भामध्ये तो थेट पडला महायुती मधल्या घटक पक्षांना. त्यावेळी ही चर्चा होती की या पक्षांना त्याचा फटका बसेल, पण ज्याला फटका बसला त्यांनी आज हे मान्य केलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मान्य केलं की कांद्याचा प्रश्न, सोयाबीन कापसाचा प्रश्न हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मतं आमच्या विरोधात ठरली. रविकांतजी, खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रावर. मी तर प्रस्तावना केली, तुम्ही ऐकली सुद्धा, थेट उत्तर द्या. नाही, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांनी सांगितलं की सोयाबीन कापूस आणि कांद्याचा प्रश्न आम्हाला महागात पडला. हेच तर मी बोंबलू त्यांना अनेक वेळा सांगत होतो की आज सोयाबीनवाला संकटात आहे, कापूसवाला संकटात आहे, कांद्यावाला संकटात आहे. पण या लोकांना एक सत्तेची गुर्मी असते, एक सत्तेची मस्ती की शेतकरी काय आम्ही जाती धर्मात विभागून टाकू शकतो, यांचं काय आहे. म्हणजे वाणिज्य मंत्र्याकडे ज्या वेळेला शेतकरी नेते गेले किंवा आम्ही चर्चा केली त्यावेळेला ते म्हणले खाणारे किती आहेत आणि पिकवणारे किती आहेत, आम्हाला विचार खाणाऱ्यांचा करावा लागणार आहे. ही भूमिका त्यांनी उघडपणे मांडली. मग जर तुम्ही पिकवणाऱ्याला जर गृहीत धरणार असाल तर त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. लोकांनी लोकसभेमध्ये यांना दाखवून दिलं की शेतकऱ्याची ताकद काय असते. मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्या सोयाबीन कापसाच्या आणि कांद्याच्या प्रश्नावर किंवा इतर शेती पिकांच्या प्रश्नावर गेल्या 22 वर्षापासून आम्ही संघर्ष करतो, आज या राज्यातल्या सगळ्या नेत्यांना हे कबूल करावं लागतं की शेतकऱ्यांनी आम्हाला फटका दिला, शेतकऱ्यांनी आमचा पराभव केला. वास्तविक पाहता हे शेतकऱ्याला गृहीतच धरत नव्हते, फाट्यावर मारत होते. जेव्हा सह्याद्री अतिथीगृहावर पियुष गोयल आणि देवेंद्रजी बरोबर आमची सोयाबीन कापूस उत्पादकांची बैठक झाली त्यावेळेला माझं वाक्य त्यांना असं होतं की तुम्ही जर का सोयाबीन कापूस आणि कांद्याचा विचार करणार नसाल तर लोकसभेची निवडणूक साहेब तुम्हाला जड जाईल. हे मी तेव्हा त्यांना ठणकावून सांगितलं होतं. माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही त्यांना कधी पण जाऊन विचारू शकता. या लोकसभा निवडणुकीमध्ये खूप वेगवेगळे फॅक्टर्स होते, त्यावर आता आपण चर्चा करणार नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा होता, मुस्लिमांचं महाविकास आघाडीला मिळालेलं समर्थन होतं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटानं अल्पसंख्याक विभागाची बैठक घेतली. म्हणजे मुस्लिमांची मतं ही विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या बाजूने वळतील. अर्थात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला फटका तर बसला, पण सरकारची पावलं आता कुठल्या दिशेने पडतील याचा काही अंदाज आपल्याला येऊ शकेल किंवा सरकार नाही. यांना जर का विधानसभेच्या निवडणुका आता लोकांसमोर जायचं असेल त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे लागतील. पण झालं कसं की या सीझनमध्ये पण सोयाबीन कापसाला भाव नव्हता, मागच्या वर्षी पण सोयाबीन कापसाला भाव नव्हता. पीक विमा कंपन्या फक्त अग्रिम रकमेवरच शेतकऱ्यांना समाधानी करण्याच्या मूडमध्ये आहे. मग सरकार नावाची यंत्रणा करते काय? फक्त 25% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेले, 75% रक्कम पीक विमा कंपन्या बुडवण्याच्या तयारीमध्ये आहेत. हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय. काहीतरी कागदोपत्री कारण काढून लॉ मध्ये बदल झाला असं सांगून पैसे बुडवण्याच्या तयारीमध्ये या विमा कंपन्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय हे निवडणुकांना सामोरे जाऊ शकत नाही. आणि आता जे सोयाबीन कापूस वगैरे सगळे बोंबलायला लागले, आपल्याकडे विदर्भात एक म्हण आहे की रात्र गेली निघून आणि सोंगा आले मागून, अशी ही सगळी अवस्था आहे. हे सगळं उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. शेतकरी यांना भीक घालणार नाही, मी तुम्हाला दाव्याने सांगतो. सोयाबीनला चांगला भाव. आता यांनी सांगितलं, काल आम्ही कृषी मूल्य आयोगाची बैठक घेतली आणि 51 रुपये आम्ही भाव करणार. 51 रुपयात काय होतं? 1 क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च 7,500 रुपये ना. 7,500 एका क्विंटलचा उत्पादन खर्च आहे. मराठवाड्यामध्ये काही लोकांनी आता पूर्वी ते ज्वारीचं पीक घ्यायचंय, मग आता सोयाबीनचं पीक घेतात. पण आता जो ग्राउंड रिपोर्ट आहे, जो आम्ही तिथल्या आमच्या प्रतिनिधींनी पाठवला, त्यात असं नमूद करण्यात आलंय की ज्वारीचं पीक घेण्यासाठी पुन्हा एकदा उत्तर म्हणजे मराठवाड्यातले शेतकरी हे तयार झाले. याच्या मागे काय नेमकं कारण असेल? पूर्वी ज्वारीचं पीक खूप मोठ्या प्रमाणात असायचं विदर्भ मराठवाड्यामध्ये. मध्यंतरी लोकांनी ज्वारी लावायचं बंद केलं आणि आता काय झालं, ज्वारीवर थोडी आशा आहे कारण सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. ज्वारी हे काही प्रमुख पीक नाहीये लोकांचं, लक्षात घ्या. ज्वारी बाजरी प्रमुख पीक हे लोकांचं सोयाबीनच आहे सध्या परिस्थितीमध्ये. त्याच्यानंतर कापूस आहे
आणि ज्वारी हे काही प्रमाणात लोक पेरतात, त्याचा काही टक्का फार मोठा नाहीये. पण ठीक आहे, लोक वळत असतात, 2-4 वर्ष झाले की हे पीक संपलं की त्या पिकाकडे वळतात, बट नॅचरल आहे. मला एक सांगा, आता जर सरकारनं काही वेगानं पावलं उचलली शेतकऱ्यांच्या हिताची, पण फार कमी वेळ त्यांच्या हातामध्ये, जर त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या, काही उपाययोजना केल्या, तरी त्याचा थेट या हंगामामध्ये फायदा शेतकऱ्यांना होऊ शकेल. काही होणार नाही, शेतकऱ्यांनी जो विचार लोकसभेत केला तोच ते विधानसभेत करतील. काही फायदा होणार नाही. आता पेरणीचं सीझन आहे, पाहिजे ते बियाणं लोकांना मिळत नाहीये, खताची लिंकिंग सुरू आहे. म्हणजे एक जर डीएपीची बॅग घ्यायची तर त्याच्या मस्त की दुसरं खत बळजबरी मारलं जातं. आमच्या कंपन्यांची मनमानी आहे. मी तुम्हाला सांगतो, या खताच्या कंपन्या, बियाण्याच्या कंपन्या, या सगळ्यांचं लिंकिंग सरकारशी आहे. यांचं साठलोट आहे. हजारो कोटीचा मलिदा या लोकांना जातो. हे फक्त माध्यमातून बैठका घेऊन फक्त मारल्यासारखं करतो आम्ही, तुम्ही रडल्यासारखं करा. आजही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळायला तयार नाही. सेव्हिंगचे पैसे परस्पर तुम्ही कर्ज खात्यात कसे काय टाकू शकता? माझे सोयाबीन विकलेले पैसे जर बँकेत आहेत तर आमच्या परस्पर तुम्ही ते पैसे कर्ज खात्यात वळती करता. सरकारचं आलेलं अनुदान तुम्ही परस्पर कर्ज खात्यामध्ये वळती करता. मग बँकांवर कंट्रोल कुणाचा आहे? मग का सरकार त्याच्यामध्ये भूमिका घेत नाही? फक्त नुसत्या वांजोट्या बैठका घ्यायच्या. मी तुम्हाला सांगतो, एक काही करणार नाही. हे स्कीम आणतील, यांची स्कीम अशी आहे, त्यात अटी शर्ती घालायच्या. 100 लोकांपैकी 2 लोक त्यात बसले पाहिजे, 98 लोक अपात्र झाले पाहिजे. अशा यांच्या बोगस स्कीम आहेत. यांच्या या सगळ्या, मला असं वाटतं सगळं थोतांड आहे. हे फक्त नावाला शेतकरी शेतकरी करतायत, याचा काही फायदा नाही. पेरणी झाल्यावर काय मदत करणार आहे तुम्ही आता? बरं, मागच्या वर्षी सोयाबीन कापूस आमच्या घरात आहे, त्याचं काय करणार आहे? हा सगळा फालतूपणा आहे. पण मी शेतकऱ्यांनाही सांगेन की झटका जरी आपण दिला असला लोकसभेत तर तो 100% झटका अजून बसलेला नाहीये. विधानसभेत त्यांना 100% झटका द्या. अहो, शेतकऱ्यांनी जरी एकी केली ना 100%, मी तुम्हाला सांगतो, तर या सगळ्या प्रस्तावित पक्षांना भुईसपाट करायला वेळ लागणार नाही. तुम्ही स्वतःही निवडणूक लढली आणि तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे चांगली मतं मिळाली. हा शेतकऱ्यांचा त्या अर्थानं विजय होता? बिलकुल. मला शेतकऱ्यांनी, आमच्याकडे घाटावर आणि घाटाखाली असे 2 भाग येतात. घाटावर आमचे 4 विधानसभा मतदारसंघ आहे आणि घाटाखाली म्हणजे अकोला आणि एमपीच्या बॉर्डरला लागून 2 विधानसभा येतात. घाटावरच्या शेतकऱ्यांनी मला भरभरून मतदान केलं. मला या प्रस्तावित पक्षांपेक्षा 17,000चा लीड घेऊन मी खाली उतरलो आणि खाली मात्र शेतकरी म्हणून मला पाहिजे त्या अपेक्षित मतदान झालं नाही. कदाचित मी कमी पडलो असेल त्यांना एकजूट करायला, मला माहित नाही काय प्रॉब्लेम आहे. तर तिथे मी कमी पडलो म्हणून माझा काही 98,000 पराभव झाला. पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांमध्ये एक आशावाद तयार करण्याचं काम आम्ही केलं. शेतकऱ्याची ताकद काय असते? इतके दिवस कुणी शेतकऱ्यावर बोलत नव्हतं. माझ्या निवडणुकीमुळं, मी शेतकऱ्याच्या प्रश्नावर निवडणूक केंद्रित ठेवल्यामुळं सगळ्यांना आता सोयाबीन कापूस बोंबलावं लागणार आहे. सगळ्यांना कांद्याच्या प्रश्नावर बोलावं लागणार आहे. जे वाणिज्य मंत्री म्हणत होते की हम खाने वाले को सोचते हैं, पिकाने वाले को नाही सोचते, आता त्यांना कांद्याच्या प्रश्नावर, सोयाबीन कापसाच्या प्रश्नावरच बोलावं लागेल. याच्यावरच निवडणुका होतील पुढच्या. आणि आमचा अजेंडा, मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढणार आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या सगळ्या तरण्यापान पोरांना एकत्र होऊन विधानसभेची निवडणूक ही निव्वळ शेतकऱ्याच्या प्रश्नावर झाली पाहिजे, हा माझा अजेंडा आहे. खूप धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्राला तुम्ही वेळ दिला.